अनलिस्टेड शेअर खरेदी केल्यावर जास्त फायदा मिळतो का? चला तर मग या व्हिडिओमध्ये हे सिक्रेट सांगूनच टाकते, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। एखादा IPO डिक्लेअर झाल्यावर अनेक जण अनलिस्टेड मार्केटमध्ये तो शेअर खरेदी करतात, कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की शेअर अनलिस्टेड आहे, IPO नंतर हाईप होईल, पुढे प्राइस खूप वाढेल आणि पैसाच पैसा। यशस्वी गुंतवणूकदार व्हायचं असेल तर हाच हव्यास सोडावा लागेल, कारण तुम्ही आता जे स्वप्न पाहिलं असं नेहमीच होत नाही। काही कंपन्या ग्रे मार्केट पेक्षा लिस्ट झाल्यावर कमी किमतीत ट्रेड होतात, यात प्रचंड रिस्क आहे, गॅरंटी तर काहीच नाही। त्यामुळे उगाच जास्त रिटर्न्स मिळतील या हव्यासापोटी गरजेपेक्षा जास्त रिस्क घेऊ नका। सध्या मार्केटवर लिस्टेड कंपन्यांचा आकडा 5000च्या जवळपास आहे, म्हणजे तुमच्या पुढे 5000 पर्याय असतानाही तुम्हाला तो सिलेबसच्या बाहेरचाच प्रश्न सोडवायचा असेल तर तुमचा निर्णय। बाकी आउट ऑफ सिलेबस वाल्यांचं तर माहित नाही, पण तुम्हाला तुमच्या पर्सनल फायनान्सचा सिलेबस सोप्या भाषेत कव्हर करायचा असेल तर पैसा पाणीला आत्ताच फॉलो करा आणि बेटर फायनान्शियल जर्नीला सुरुवात करा।